नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटात 257 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. याकूबला 30 जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा. तथापि याकूबची राज्यपालांकडे दयेची याचना. राज्याच्या सुमारे 14,793 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस ठरला वादळी. सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक ठाम. भ्रष्टाचार आणि फसवणूक प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी.के. थंगन यांना दिल्लीतल्या न्यायालयानं ठरवलं दोषी. आणि मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात पावसाचं पुनरागमन. मुंबई उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला याकूब मेमन याची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या मेमनच्या याचिकेवर सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या पीठानं हा निर्णय दिला. नागपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मेमनला आता 30 जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या टायगर मेमनचा याकूब हा भाऊ आहे. याकूबला 2007 मध्ये तत्कालीन न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी टाडा कायद्याखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्या फाशीवर 21 मार्च 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तबही केलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. एक बड़ा ऐतिहासिक नतीजा मैं मानता हूं, क्योंकि अभी याकूब मेमन को कोई लीगल देयर इज नो लीगल इम्पीडिमेंट इन एग्जीक्यूशन ऑफ द ऑर्डर ऑफ द डेथ पेनल्टी. और ये मैं अहम फैसला इसलिए मानता हूं क्योंकि सुप्रीम कोर्ट ने एक बड़ा लॉन्ग रीचिंग कॉन्सिक्वेंसेस का मैसेज इस जजमेंट में दिया गया है. और ये मैसेज जो इम्प्लाइड मैसेज है कि जो कॉन्स्पिरेटर है, जो इस तरह की साजिश करते हैं, उनके लिए कड़ी सजा होना चाहिए. जाने की राहत है एक कॉमन आदमी के लिए हु कीप्स अ फेथ इन द जुडिशरी, who keeps a faith in the investigating agencies and the government. I'm also happy because it seems that the finality has been now reached. 1996 सालापासून स्किझोफ्रेनियाच्या आजारानं आपण ग्रस्त असून गेली 20 वर्ष तुरुंगात आहोत. तसंच एकाच गुन्ह्यासाठी 2 वेगवेगळ्या शिक्षा देणं उचित नाही असा दावा याकूब मेमननं दाखल केलेल्या फेरयाचिकेत केला होता. हे दावे ग्राह्य नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा बळी गेला होता, तर 713 जण जखमी झाले होते. तसंच मुंबई शेअर बाजार, एअर इंडिया बिल्डिंग यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची हानी झाली होती. या खटल्यातल्या 13 ते 14 आरोपींनी याकूबच्या मदतीमुळे मुंबईहून दुबई मार्गे पाकिस्तानात जाऊन शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हाताळणीचं शिक्षण घेऊन हे स्फोट घडवले होते. याकूब मेमन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे भारताविरुद्ध अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना केंद्र सरकारनं निर्वाणीचा इशारा दिला आहे, असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान येत्या 30 जुलैला फाशीची शिक्षा अंमलात आणू नये अशी मागणी करणारा दयेचा अर्ज याकूब मेमननं आज संध्याकाळी राज्यपालांकडे सादर केला आहे, अशी माहिती त्याचे वकील अनिल गेडाम यांनी वृत्तसंस्थेला दिली. यापूर्वीचा दयेचा अर्ज याकूबचा भाऊ सुलेमान मेमनतर्फे करण्यात आला होता. त्यामुळे हा याकूबतर्फे पहिलाच दयेचा अर्ज असल्याचा दावा गेडाम यांनी केला आहे. याकूब मेमन याच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यातील प्रमुख आरोपींनाही शासन व्हावं अशी मुंबईकरांची मागणी आहे. तसं झालं तरच या हल्ल्यातल्या पीडितांना न्याय मिळेल. देशाच्या आर्थिक राजधानीवर आजपर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना मुंबईकरांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि सहनशक्तीच्या जोरावर नेहमीच चोख प्रत्युत्तर दिलंय. पण 1993 सालची बॉम्बस्फोट हल्ल्याची जखम मात्र मुंबईकरांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. या बॉम्बस्फोटात शेकडो निष्पाप जीवांचे बळी गेले होते. मानवतेला कलंक ठरेल अशा या हल्ल्यानं महाराष्ट्रच नव्हे, देशच नव्हे, सारं जग हादरलं होतं.
या हल्ल्यातला दोषी याकूब अब्दुल रझाक मेमन याच्या फाशीची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानं या हल्ल्यातल्या पीडितांना दिलासा मिळालाय. याकूबला फाशी होण्याबरोबरच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार टायगर मेमन यांना जोपर्यंत कठोर शासन होत नाही तोपर्यंत या पीडितांना न्याय मिळणार नाही अशी भावना आता व्यक्त होते आहे. याकूब मेमन सध्या नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सरन्यायाधीश HL दत्तू यांच्या पीठानं दिलेल्या निर्णयानुसार मेमनला 30 जुलै रोजी फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आणि बॉम्ब हल्ल्याच्या दंगलीतले पीडित ईश्वर साकडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. दोघांचंही या बातमीपत्रात स्वागत. नमस्कार. वारुंजीकरजी आणि साकडेजी. सुरुवातीला वारुंजीकरजी तुमच्याकडून सुरू करू आपण मुलाखत. सर्वोच्च न्यायालयाने ही याकूब मेमनला जी फाशीची शिक्षा अंतिम केली, त्यानंतर आता हा फाशीचा मार्ग मोकळा झालाय का, की त्यातही काही अडचणी आहेत अजून? आपल्या प्रेक्षकांच्या माहितीकरता थोडंसं जरा सविस्तर सांगतो. सुप्रीम कोर्टाच्या कामाच्या पद्धतीमध्ये आणि अन्य कोर्टाच्या कामाच्या पद्धतीमध्ये थोडासा जरा फरक असतो. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे एकदा निकाल झाल्यानंतर त्याची पुनर्विचार याचिका म्हणजे रिव्ह्यू अशा प्रकारची याचिका दाखल केली जाऊ शकते. ती झाल्यानंतर सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशन म्हणून दाखल करण्याचा 2002 सालाच्या नंतरपासूनचा हा सगळी प्रथा पडलेली आहे, ज्याच्यामुळं या प्रकरणामध्ये एकदा अपील त्यांचं फेटाळलं गेलं, त्याच्यानंतर रिव्ह्यू झाला. रिव्ह्यू नंतर देखील त्यांनी आत्ताच्या घडीला क्युरेटिव्ह पिटिशन केलेलं होतं आणि क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुधार याचिका किंवा अंतिम विचार याचिका म्हणून केलेली होती. ही फेटाळल्यानंतर परत एकदा आपल्याला राष्ट्रपतींकडे, राज्यपालांकडे जो दयाचा जो अर्ज असतो तो केला जाऊ शकतो. त्यामुळे आज घडीला तरी असं म्हणणं शक्य असू शकतं की सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून या निकाल प्रक्रियेवरती एकदाचं अंतिम शिक्कामोर्तब झालेलं आहे. पण फाशीचा रस्ता मोकळा झाला असं होत नाही, कारण आत्ताच आलेली बातमी जी आहे त्याप्रमाणे राज्यपालांकडे दयेचा अर्ज राज्यघटनेच्या चौकटीमध्ये या गुन्हेगारानं केलेला आहे. तर आपण जे म्हणताय की या गुन्हेगाराला लगेच शिक्षा होईल का नाही, तर आता तरी लगेच शिक्षा होईल असं काही वाटत नाही. अजून काय काय पळवाटा वापरू शकतात याकूब मेमनचे वकील? राज्यघटनेची जी चौकट आहे त्याच्यामध्ये या 3 घटकांना थोडासा चेक अँड बॅलन्सच्या थिअरीमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे असं आहे की कुठलाही घटक म्हणजे त्याला न्यायव्यवस्था, सरकार आणि एक्झिक्युटिव्ह हे एकमेकावरती कुरघोडी करू नये म्हणून प्रत्येकावरती दुसऱ्याचं नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे असं असतं की न्यायिक निकाल झाल्यानंतर सुद्धा, न्यायालयाकडून निकाल झाल्यानंतर सुद्धा शेवटी त्या निकालावरती माफी देण्याचे अधिकार हे राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे आहेत. किंवा राष्ट्रपती आणि राज्यपालांनी काय निर्णय घेतले असतील तर त्याच्या संदर्भामध्ये देखील न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. या पार्श्वभूमीवरती याही निकालपत्राच्या बाबतीमध्ये जरी क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळलं असलं तरी राज्यपाल किंवा राष्ट्रपती महोदयांकडे देखील या प्रकरणामध्ये मला माफ करावं आणि माझी जी फाशीची शिक्षा, त्या फाशीच्या शिक्षेच्या ऐवजी मला जन्मठेप किंवा अशी कमी भीतीदायक अशी शिक्षा द्यावी अशी मागणी करू शकतात. हे झाल्यानंतर देखील कदाचित याच्यानंतर देखील परत न्यायालयीन दरवाजे उघडले जाऊ शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची आहे आणि मला तरी असं वाटतं की आत्ताचं जे काही चित्र दिसतंय त्याच्या आधारावरती 30 तारखेला जी काही या गुन्हेगाराला फाशी देण्याचं ठरवलेलं होतं ती फाशी होईल असं मला वाटत नाही, कारण तोपर्यंत राज्यपाल महोदयांचा या माफीच्या अर्जावरचा निकाल पूर्ण होणार नाही किंवा निकालाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. ह्या तांत्रिक बाबींबद्दल आपण बोलणारच आहोत. आपल्यासोबत ईश्वर साकडे आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. 12 मार्च 93ला जी दंगल झाली ती केवळ 12 मार्चला जे बॉम्बस्फोट झाले आणि त्यानंतर जी दंगल झाली त्या दंगलीचे तेही साक्षीदार आहेत. आणि बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी एक नागरिक म्हणून तमाम नागरिकांच्या मनातला हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की 12 मार्च 1993ला एक नागरिक म्हणून तुम्ही त्या परिसराच्या घटनाक्रमाकडे कसं पाहता? काय पाहिलं तुम्ही त्या दिवशी? कामावरून घरी गेल्यानंतर ज्यावेळी टीव्ही पाहायला बसलो होतो त्यावेळी समोर जे चित्र होतं ते अगदी भयानक होतं. सगळीकडे अशी एक वेगळी प्रतिक्रिया लोकांमधून येत होती. जिकडे तिकडे 5-5 मिनिटांनी बॉम्बस्फोटच्या बातम्या येत होता. त्याच्यामध्ये आपलं मन आपला भाऊ, आपला बहीण, आपलं कोण कामावर गेलेले नातेवाईक यांच्या शोधात होतं.
आणि जर आपला कोण त्याच्यामध्ये असेल आणि अशा त्या बॉम्बस्फोटामध्ये आपला जर कोण नातेवाईक ह्या घटनेमध्ये असेल तर आपल्याला पुढे काय करायचं ह्याच्या प्रत्येकजण आपल्या विचारात होता. कारण प्रत्येक नागरिक गोंधळून गेलेला होता. ट्रेनमध्ये बसमध्ये सगळीकडे ह्या चर्चा चालू होत्या. त्यानंतर म्हणजे बॉम्बस्फोट ही एक जखम होती आणि त्या जखमेवर ती कुठे खपली धरू पाहते तोवर दंगलींनी उसळी घेतली आणि त्यानंतर मुंबई पुन्हा एकदा भडकली होती. त्या दंगलीमध्ये तुम्ही पीडित होतात, त्याबद्दल आज आमच्या प्रेक्षकांना सांगा. काही दिवसानंतर थोड्या दिवसानंतर दंगली उसळल्या. जिकडे तिकडे लोकांचे मुडदे पडू लागले आणि मी कामावरून येत असता अचानक समोर दोन गुटामध्ये मारामारी दगडफेक चालू होती. पोलीस तिकडून समोर उभे होते पण पोलीस गोळीबार करत नव्हते त्यावेळेस. आणि मला जाण्याचा जो रस्ता होता त्या रस्त्यातून मी पुढे निघत असता अचानक गोळीबार झाला. माझ्या बरोबर चालणारे एक त्यांच्या पायाला लागली गोळी, एकाच्या हाताला लागली. माझ्या शरीरातून आतमध्ये पोटात गोळी गेली आणि ते आज सुद्धा माझ्या पोटामध्ये गोळी आहे. ह्या दंगलीची आठवण कायम तुमच्या शरीरामध्ये राहिली. हो, बिलकुल बिलकुल. पुन्हा आपण थोड्या तांत्रिक बाबींकडे वळूया. वारुंजीकर, तुमच्याकडे 1993 पासून आज 2015 पर्यंत 22 वर्ष लागली या निकालाला. याला न्याय म्हणायचं का? आमच्याकडं वकिली क्षेत्रामध्ये खूप वेळा असं म्हटलं जातं आणि ते अर्थात आमच्या यंत्रणेवरती एक थोडीशी टीका असते. कोर्टामध्ये जो मिळतो त्याला न्याय म्हटलं जातं असं थोडंसं बोलीभाषेमध्ये म्हटलं जातं. आमच्या यंत्रणेमध्ये काही अंगभूत दोष आहेत, काही प्रक्रियेमधले दोष आहेत. 22 वर्ष लागली म्हणतात ही गोष्ट खरी आहे, पण 22 वर्ष लागली म्हणून हा सगळा अन्याय आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. ते कारण फार सोपं आहे. आजही भारतामधल्या सामान्य माणसाचा या यंत्रणेवरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरतीच ही सगळी यंत्रणा चालू आहे. आज वेळ लागला ही गोष्ट खरी आहे, परंतु आज घडीला या यंत्रणेमुळेच सामान्य जो नागरिक आहे की ज्या माणसाच्या मनामध्ये अन्याय झालेला आहे म्हणून मला न्याय मिळावा असं वाटतं, त्याला मला इथं न्याय मिळेल अशी त्याची ठाम धारणा असते, त्याचं ठाम मत असतं, त्याचा विश्वास असतो. त्यामुळं हा वेळ कमी करणं शक्य आहे, पण त्याच्याकरता वेळ लागला म्हणजे अन्याय झाला अशा प्रकारचा एकदम टोकाचा निर्णय घेणं बरोबर नाही. समाज जनमानसामध्ये असं सुद्धा म्हटलं जातं की निकालाला विलंब म्हणजे निकालाला नकार. आपण म्हणताय ते बरोबर आहे. मी त्याच मुद्द्याकडे येत होतो. आमच्या यंत्रणेमधले जे काही थोडेफार दोष आहेत त्या थोडेफार दोषांमध्ये हा देखील मुद्दा आहे, पण त्याच्यामुळे संपूर्ण यंत्रणा खराब आहे, संपूर्ण यंत्रणा टाकाऊ झालेली आहे असं म्हणता येणार नाही. 22 वर्ष हा तुम्ही म्हणताय हे प्रेक्षकांना आपण माहिती आहे. 22 वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रकरण चाललं होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 2007 सालामध्ये या प्रकरणामध्ये स्पेशल न्यायाधीश जे काही स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश महाराज कोदे साहेब होते त्यांनी निकालपत्र दिलेलं होतं. माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते प्रकरण गेल्यानंतर 2013 सालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्र दिलेलं होतं. त्याच्यानंतर 2014 सालामध्ये प्रेसिडेंट राष्ट्रपती महोदयांनी याची दया याचिका फेटाळलेली होती. त्याच्यानंतर परत सर्वोच्च न्यायालयात याचिका झाली आणि मग त्याच्यानंतर हे प्रकरण चालू राहिलं. मला असं वाटतं की या सगळी न्यायिक प्रक्रिया चालू होती, त्यामुळे 22 वर्ष हा जरी म्हटला तरी देखील असं नाही म्हणता येणार की 22 वर्ष म्हणजे खूपच विलंब झालेला आहे आणि खूपच याच्यामध्ये खूप अन्याय झालेला आहे. पण ही प्रक्रिया चालू निदान अशी अपेक्षा माणूस व्यक्त करू शकतो की नाही भारतातला नागरिक, की निदान अशा खटल्यात जिथं भावनिक गुंतागुंत आहे, सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे, देशद्रोहाच्या पातळीवरचा हा खटला आहे, निदान अशा खटल्यांमध्ये तरी ही कालमर्यादा एक निश्चित करता येऊ शकते का? आपण म्हणताय ते बरोबर आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पिनल कोड हे जे आमचे जे प्रमुख कायदे आहेत, म्हणजे फौजदारी संदर्भातली प्रॅक्टिस जर म्हटली तर भारतीय दंडविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्याचं वर्गीकरण सापडतं. म्हणजे मालमत्ता विषयक गुन्हे, करन्सी नोट म्हणजे ज्या नोटा आहेत त्याच्या संदर्भातले गुन्हे, स्त्रियांच्या संदर्भातले गुन्हे, शारीरिक इजांच्या संदर्भातले गुन्हे. मला असं वाटतं की याच्यामध्ये एक दुरुस्ती करण्याची शक्यता असू शकते की ज्याच्यामध्ये भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरुद्धचे जे गुन्हे आहेत, म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचा दहशतवादाचा मुद्दा असेल, अशा प्रकारचा भारतीय संसदेवरती जो हल्ला केला गेलेला होता त्या प्रकारचा गुन्हा असेल, अशा गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये तातडीनं ही प्रकरणं पुढे चालवण्याकरता काही करता येईल का, असं निश्चितच अनेक दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे. त्याच्यामुळे ही असे जे गुन्हे आहेत
की ज्या गुन्ह्यांना आपण म्हणू शकतो की दहशतवादाचा आहे, ज्याच्यामुळं खूप मोठ्या समाजावरती त्याचा परिणाम होणार आहे, अशा गुन्ह्यांना तातडीनं लवकरात लवकर आणि जलद गतीनं त्याचा निपटारा करणं हे शक्य असू शकतं. परदेशामध्ये अनेक देशांमध्ये लोकशाही प्रक्रिया आहे, तिथं सुद्धा 2-2 वर्षात आणि 1.5 वर्षामध्ये निकाल लागतात. इथं अडचण काय नेमकी? लोकशाही प्रक्रिया असणारे देशभरामध्ये जगामध्ये भरपूर जरी असले तरी आपली जी न्याय यंत्रणा आहे ही ब्रिटिशांच्या व्यवस्थेवरती आधारित असलेली न्याय यंत्रणा आहे. त्यामुळे आपल्या न्याय यंत्रणेमध्ये जे काही दोष आले त्याचं मूळ आपल्याला ब्रिटिशांच्या व्यवस्थेमध्ये सापडतं. त्यामुळे साहजिकच अन्य देशांमध्ये 2 वर्षात संपतंय, 1.5 वर्षात संपतंय म्हणून हे लगेच झालं पाहिजे असं आपल्याकडे म्हणता नाही येणार. जोपर्यंत आपल्याकडच्या कायद्यांमध्ये काही दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे ही खूपच गुंतागुंतीचा विषय आहे. परंतु आपण म्हणता तो मुद्दा बरोबर आहे की ही अशा प्रकारचे खटले लवकर चालवण्यासाठी काही करायला पाहिजे आणि मला खात्री आहे नजीकच्या काळामध्ये या बाबतीमध्ये देखील काही ठोस पावलं उचलून याला लवकर चालवणं हे शक्य असू शकेल. या बॉम्बस्फोटाच्या नंतर जी दंगल झाली त्यातली एक गोळी आजही शरीरामध्ये घेऊन साकडे आपलं जीवन जगतायत. ते BST मध्ये कामाला आहेत. साकडे, तुम्ही आज इथं आलायत. हा जो निकाल ऐकल्यानंतर त्या आठवणी जाग्या झाल्या. एक नागरिक म्हणून तुम्ही त्या आठवणींना कसं पाहताय त्या आठवणींकडे? असं रुग्णालयातल्या आठवणी सांगायच्या. ज्यावेळी मला रुग्णालयात भरती केलं होतं त्यावेळी मला कॉट जागा नव्हती, मला खाली अंतरलं गेलं. एवढी लोक त्यावेळी भरती झाली होती आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेदना त्यावेळी होत होत्या. कुणाच्या पाय कापले गेले होते, कुणाचे हात कापले गेले, कुणाचं अर्धशीर कापलं गेलं होतं. आणि अशा न सहन करणाऱ्या वेदना पाहून आहे ना मन अगदी घायल झालं होतं की ह्याच्या पुढं आपण तरी जगू का ही मला त्यावेळी पण खात्री नव्हती. कारण गोळी आरपार गेलेली होती, जखम मोठी झाली होती, अर्ध छाती फाटली गेली होती आणि मी जगेल याची सुद्धा मला काही गॅरंटी नव्हती समोरचं दृश्य पाहून. आणि खूपच भयानक होतं ते. याकूब मेमनला फाशी झाल्यानंतर तुमच्यातला पीडित कसं पाहतो ह्या बातमीकडे, या निर्णयाकडे? खरं म्हणजे एकट्या याकूब मेमनला फाशी देऊन चालणार नाही. त्यांचे जे साथीदार आहे त्यांचे विचार बदलायला पाहिजे सरकारने आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. नुसता एकट्या याकूब मेमनला फाशी देऊन ह्या काही प्रमाणात दंगली थांबतील किंवा ह्या घटना थांबतील, पण सगळ्याच घटना थांबता नाहीत. ते जे विचार आहेत ते तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना चांगले विचार देऊन त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना माणसामध्ये आणलं पाहिजे, आपल्या प्रक्रियेमध्ये आणलं पाहिजे. त्यांना हिंसेला हिंसेने उत्तर देऊन हिंसाच जन्म घेते, इतक्या भारतीय संस्कृतीचा विचार आहे. तो विचार घेऊन साकडे आज स्टुडिओमध्ये बसलेत. आपण पुन्हा वारंजीकर सरांकडे वळूया. फाशी देताना आरोपीच्या कुटुंबियांना कळवण्याची एक औपचारिकता असते, त्याकडे सुद्धा नागरिक थोडंसं रागाने पाहतात. पण त्याची तांत्रिक काय गोष्ट आहे? आपल्याकडे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये अनेक तरतुदी आहेत. त्या तरतुदींमध्ये असं आहे की त्याचा जो घरचा पत्ता असेल जो आपल्याकडे रेकॉर्डवरती आहे त्या पत्त्यावरती कळवायची जबाबदारी असते. ती जर नाही कळवली गेली तर काय असा प्रश्न साहजिकच नागरिकांच्या मनामध्ये उभा राहू शकतो. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया ही महत्वाची असते आणि जेणेकरून ती जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी ठराविक तासाभरामध्ये तुम्ही जर का ताब्यात नाही घेतली तर त्याची विल्हेवाट ही सरकारी नियमाप्रमाणे लावली जाऊ शकते. हे जे काही महाराष्ट्रातले जे नियम आहेत त्या नियमांना आधारून असं म्हणणं शक्य असू शकतं की त्याच्या घरच्या लोकांना कळवणं, जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्या घरच्या लोकांना कळवणं हे बंधनकारक आहे. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न जो पुन्हा मी नागरिकांच्याच नजरेतून हे सारे प्रश्न विचारतोय की याकूब मेमनला फाशी झाली तरी सुद्धा हा पीडितांना दिलासा म्हणता येणार नाही. लोकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत दाऊद इब्राहिम किंवा टायगर मेमन आणि त्याचे जे मुख्य सूत्रधार आहेत ते जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत न्याय झाला असं वाटत नाही. या भावनेबद्दल तुम्ही कसं पाहता या भावनेकडे लोकांच्या? याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा येतो की हा जो याकूब हा जो काही गुन्हेगार आहे हा कोण होता? आता हा व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट होता. अशा चार्टर्ड अकाउंटंट व्यक्तीनं जे काही मदत केलेली होती हे गुन्हे घडण्याकरता ती बघता एक खूप मोठा संदेश या निमित्तानं जातोय. काय संदेश जातोय की जो प्रत्यक्ष बॉम्ब स्फोटामध्ये नुसता तिथं काम करणाऱ्या व्यक्तीला नाही तर त्यांना पैसे पुरवणारा, त्यांना मदत करणारा असा जो एक व्हाईट कॉलरवाला माणूस आहे की जो सर्वसाधारणतः समोर येत नाही परंतु पाठीमागून जी काही सूत्र आलं होतं अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये देखील
आमचं सरकार, आमची न्यायव्यवस्था, आमचा भारतीय समाज हा अशा टोकाचा शिक्षा आम्ही त्याला देऊ शकतो आणि देणार आहोत, हा भाग याच्यातून संदेश जातो. प्रश्न असा उरला की याच्या बरोबरीनं अन्य जी व्यक्ती आहेत की ज्या व्यक्ती आज न्यायालयाच्या समोर येऊ शकलेल्या नाही आहेत त्यांच्या बाबतीत काय. मला असं वाटतं की हा देखील त्यांच्यापर्यंत गेलेला एक संदेश असतो आणि तो संदेश जो काय आहे तो महत्वाचा असावा, तो अतिशय लाऊड असावा, तो अतिशय मोठ्या आवाजात दिला गेलेला असावा. आणि जागतिक पातळीवरती या निकालाकडे बघायचं जर ठरवलं तर आम्ही सर्व अधिकार जे काही या गुन्हेगाराचे होते ते सर्व अबाधित ठेवलेले आहेत. जरी गुन्हा सिद्ध झाला तर देखील त्याला पुरेशी संधी दिलेली आहे आणि ती संधी देऊन मग न्यायालयीन प्रक्रियेमधून गेल्यानंतर ते शिक्कामोर्तब झालेले या खटल्याच्या निकालपत्रावरती हे जगाच्या समोर येणं आवश्यक आहे, कारण या गुन्ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे सगळं बघता मला असं वाटतं ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमधून जी लोक आज न्यायालयाच्या समोर येऊ शकलेली नाहीयेत, जे याचे मास्टर माइंड असं म्हटलं जाऊ शकतं, जे याचे कर्ते करवित आहेत, त्यांच्यापर्यंत हा संदेश जाईल आणि लवकरच ते न्यायालयाच्या चौकटीसमोर येतील असा विश्वास या निमित्तानं आपण व्यक्त करू शकतो. ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आणि पीडित नागरिक ईश्वर साकडे यांच्या निमित्तानं आज एक या निकालानंतरची तांत्रिक बाजू आणि एक भावनिक बाजू दोन्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत आल्या. दोघांचेही आभार. वळूया पुढील बातम्यांकडे. राज्याच्या सुमारे 14,793 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना आज विधानसभेनं मान्यता दिली. गेले 2 दिवस या मागण्यांवर सभागृहात चर्चा चालू आहे. पुरवणी मागण्यांमधून मागितलेली रक्कम मोठी आणि अनावश्यक असल्याचं मत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चर्चेच्या सुरुवातीला व्यक्त केलं. मूळ अर्थसंकल्पातल्या तरतूद आणि पुरवणी मागण्यांच्या रकमा अशी एकूण रक्कम या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत खर्चही होऊ शकणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केला, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलंय. पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या आधी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात नसल्यानं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं होतं. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. या संदर्भात सरकार सर्व कायदेशीर बाबींचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला, असे आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलंय. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जे घडलं, आश्वासन दिलं, पाळलं नाही. मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा न्यायालयाकडे बोट दाखवून सरकार म्हणून आज पुढाकार घेताना सरकार दिसत नाही. आणि म्हणून आता एकतर शेतकऱ्यांच्याही कर्जमाफी देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं आणि धनगर, मुस्लिम, मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देण्यामध्ये सरकारचं पूर्णपणे अपयश समोर आलेलं आहे. आणि या सरकारच्या प्रवृत्तीचा निषेध करत आज आम्ही दोन्ही पक्षानं विधानसभेतून सभात्याग केलेला आहे. पण ते केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे, ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं कुणाला आता विचारण्याचं काही कारण नाही. तरी आता सभागृहामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस पुन्हा बेमालूनपणे त्यांनी सांगितलं की आम्ही ते देणार आहोत. 8 महिने झाले ते देऊ शकत नाही. त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला तशा प्रकारची शिफारस करता येणार नाही. अजूनही ते मोठ्या प्रमाणावर ह्या समाजाची दिशाभूल करताय धनगर समाज. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत किरकोळ बदल करण्यात आले असून यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 6 लाख रुपये करण्यात आल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची तातडीनं नोंदणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले असून येत्या 9 ऑगस्टपासून राज्यातल्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली. ज्या अपंगांकडे प्रमाणपत्र नाही त्यांना सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणलं जाईल आणि प्रमाणपत्र देऊन पुन्हा सरकारी वाहनातून घरी सोडलं जाईल. ही योजना 15 ऑगस्टपासून आरोग्य विभागाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विधान परिषदेत आज विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात केवळ थापा मारल्या आहेत. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरच दिली नाहीत. अशावेळी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण रोखायला हवं होतं, असं गंभीर विधान काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलं आहे. कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ललित मोदी मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब होत अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी फेटाळून लावली. या मुद्द्यावर कुणीही राजीनामा देण्याची गरज नाही असं ते म्हणाले. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत संबंधित मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं सांगितलं. विरोधकांच्या सर्व आरोपांना आपण उत्तर देऊ असं स्वराज म्हणाल्या. लोकसभेमध्ये दिवंगत सदस्य दिलीप सिंह भुरी आणि 13 माजी दिवंगत खासदारांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पदांवरून हटवल्याशिवाय संसदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन फलदायी होईल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली. माजी केंद्रीय मंत्री पी.के. थंगन आणि इतर तिघांना फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयानं दोषी ठरवले. या चौघांना न्यायालयीन कोठडी देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. 1994 साली नागालँडमधल्या जलसंपदा प्रकल्पासाठी तार खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा ठपका सीबीआयनं ठेवला होता. तत्कालीन केंद्रीय नागरी व्यवहार आणि रोजगार कार्यमंत्री थंगन यांनी या प्रकरणी गैरव्यवहार केल्याचं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं होतं. याबाबत सीबीआयनं 17 वर्षांपूर्वी खटला दाखल केला होता. त्यावर दिल्लीतल्या न्यायालयानं आज दिलेल्या निकालपत्रात थंगन आणि इतर तिघांना दोषी ठरवलं. आणि आता हवामान वृत्त. महिनाभराच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यात कालपासून पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. मुंबईत काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून 3ही उपनगरी रेल्वे सेवेवर सकाळी चांगलाच परिणाम झालेला दिसला. 3ही मार्गावरील रेल्वे गाड्या उशिरानं धावत होत्या, मात्र आता ही वाहतूक पूर्वपदावर आली आहे. पालघरमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्यानं पालघर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाखालील खडी वाहून गेली. त्यामुळे मुंबई डहाणू मार्गावरच्या काही उपनगरी गाड्या तसंच गुजरातला जाणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द कराव्या लागल्या. येत्या 36 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28, किमान 24, नागपूर 31 आणि 25, पुणे 25 आणि 22, औरंगाबाद 31 आणि 23, नाशिक 27 आणि 21, कोल्हापूर 27 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 32 आणि 24. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटात 257 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. याकूबला 30 जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा, पण याकूबची राज्यपालांकडे दयेची याचना. राज्याच्या सुमारे 14,793 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस ठरला वादळी. सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक ठाम. भ्रष्टाचार आणि फसवणूक प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी.के. थंगन यांना दिल्लीतल्या न्यायालयानं ठरवलं दोषी. आणि मुंबई ठाणे पालघरसह राज्यात पावसाचं पुनरागमन, मुंबई उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.